मुळशी तालुक्यातील चांदे मुलखेड रस्त्यावर एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा प्रमुख प्रकाश भेगडे यांची फॉर्च्युनर कार आणि एका रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाली। या भीषण धडकेत रिक्षा चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून प्रकाश भेगडे यांच्यासह कारमधील 3 जण जखमी झाले आहेत। प्रकाश भेगडे हे आपल्या फॉर्च्युनर गाडीने चांदे मुलखेड रस्त्यावरून प्रवास करत होते। याच दरम्यान समोरून येणाऱ्या एका रिक्षाशी त्यांच्या गाडीची अत्यंत जोरदार धडक झाली। हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांची दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे। या धडकेचा आवाज ऐकून परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। या अपघातात रिक्षा चालक विकास अर्जुन पारखी यांना गंभीर दुखापत झाली होती। दुर्दैवाने त्यांचा जागीच मृत्यू झाला। दुसरीकडे फॉर्च्युनर कारमध्ये असलेले शिवसेना नेते प्रकाश भेगडे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे। त्यांच्यासोबत गाडीत प्रवास करणारे इतर 2 सहकारीही या अपघातात जखमी झाले आहेत। स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। जिल्हा प्रमुख प्रकाश भेगडे यांच्या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच मुळशी आणि पुणे जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं। भेगडे यांना ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तिथे कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। सद्यस्थितीत जखमींवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच पौड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। या प्रकरणी मृत रिक्षा चालकाचे नातेवाईक अभिमन्यू अर्जुन पारखी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पौड पोलीस ठाण्यात फॉर्च्युनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। दोन्ही वाहनांची झालेली दुरावस्था पाहता अपघाताची तीव्रता किती मोठी होती याची कल्पना येते। अपघाताचे नेमके तांत्रिक कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार वाहनांचा वेग आणि चालकाचा निष्काळजीपणा यामुळे ही दुर्घटना घडली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। या अपघातामुळे चांदे मुलखेड परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जाते। पोलीस प्रशासन या प्रकरणाचा अधिक तपास करत असून नागरिकांनी वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।